गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा 2026चं अहिल्यानगर शहरात मोठ्या उत्साहात आगमन झालं। शहरात ठिकठिकाणी नागरिकांनी या जलयात्रेचं जंगी स्वागत करत जलसंवर्धनाच्या या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। अहिल्यानगर शहरात गोदा ते नर्मदा जलयात्रेचं आमदार संग्राम जगताप यांच्या वतीनं स्वागत करण्यात आलं। यावेळी भाजप महायुतीचे सर्व नेते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं। त्यानंतर माळीवाडा मार्गे पायी चालत ही जलयात्रा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे पुढे सरकली। शहराचे ग्रामदैवत विशाल गणपती येथे डॉक्टर सुजय विखे पाटील आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते पारंपरिक कलशासह आरती करण्यात आली। यावेळी वारकरी संप्रदायातील भक्तांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला, तर महिलांनी फुगडी खेळत पारंपरिक उत्सवाचे रंगतदार दर्शन घडवलं। यावेळी बोलताना माजी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील म्हणाले, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जन्मोत्सवानिमित्त आयोजित गोदा ते नर्मदा जलयात्रा ही जनजागृती आणि प्रेरणेचा महत्त्वपूर्ण उपक्रम ठरतोय। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या यात्रेत अहिल्याबाई होळकर यांनी जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापन क्षेत्रात केलेल्या कार्याचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यावर भर देण्यात आलाय। महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच गिरीश महाजन यांच्या पुढाकारातून जन्मभूमी चौंडी ते कर्मभूमी महेश्वर असा या यात्रेचा प्रवास आखण्यात आला। यात्रेद्वारे पाण्याचं महत्त्व, जलसंधारणाची गरज आणि शेतकऱ्यांच्या समृद्धीचा संदेश दिला जात असून महायुती सरकारचे सर्व मंत्री, आमदार आणि खासदार यात सक्रिय सहभागी होत आहेत। अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप तसेच महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी यात्रेचं उत्साहात स्वागत केलं, त्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली। दरम्यान या जलयात्रेचा शुभारंभ श्री क्षेत्र चौंडी अहिल्यानगर येथे पार पडला। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच विधान परिषद सभापती राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत या ऐतिहासिक उपक्रमाला सुरुवात झाली। प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मस्थळ आणि समाधीस्थळाला भेट देत अभिवादन करण्यात आलं। यावेळी डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकातून जलसंवर्धनाचं महत्त्व अधोरेखित केलं। अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन पाणी व्यवस्थापनाचा संदेश समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त केली। तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून पुढील 3 वर्षात अहिल्यानगर जिल्ह्यातील एकही जलसंपदा प्रकल्प प्रलंबित राहणार नसल्याचा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केला। तर ही जलयात्रा केवळ धार्मिक किंवा सांस्कृतिक उपक्रम नसून जलसंवर्धनाबाबत जनजागृती घडविणारा आणि भविष्यासाठी पाणी सुरक्षित करण्याचा महत्त्वपूर्ण संकल्प असल्याचं यावेळी अधोरेखित करण्यात आलं। या कार्यक्रमाला खासदार रामराव वडकुते, आमदार अमोल खताळ, आमदार काशीनाथ दाते तसेच विविध संत, महंत, वारकरी आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। याशिवाय ग्रामस्थ, महिला भगिनी आणि पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या ऐतिहासिक जलयात्रेला त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर।